अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः। 36. अर्जुनः उवाच अर्जुन म्हणाला, अथ तर मग, केन कशाद्वारे, प्रयुक्तः प्रेरित केला जातो, अयम एखादा, पापम पापकृत्ये, चरती करतो, पुरुषः एक मनुष्य, अनिच्छन इच्छा नसताना, अपि जरी, वार्ष्णेय हे वृष्णीवंशजा, बलात बळेच, इव जणू काय, नियोजितः नियुक्त किंवा रद केलेला। अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो। तात्पर्य: जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो, म्हणून स्वभावतःच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही। परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो। कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते। यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता। जरी काही वेळा जीवाला पाप करावयाचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते। तथापि पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात। त्यासंबंधी पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे।